जरांगेंना आता पब्लिसिटी महत्त्वाची वाटते. जरांगेंचा भंपकपणा आम्ही उघड करणार असं प्रदीप दरेकर म्हटलं. बोललेच का नाही दम निघायचा. लयच उताळे, लय उताळे. जातीपेक्षा पक्षाला मोठं मानणारे, नेत्याला मोठं मानणार लयच उताळे. दमच नाही निघायचं. जातीचं किती वाटलं होतंय, काय होणार आहे, किती जातीचं चांगलं झालं पाहिजे, ध्येयच नाही याच्यावर. नेत्याचं किती चांगलं झालं पाहिजे याच्यावरच ध्येय नाही. भंपकपणा म्हणजे त्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याला भंकपपणा म्हणायला लागले का तुम्ही? काय माजूर येत राहो तुम्ही. लेकीबाळीचा सुद्धा प्रश्न कळा ना. किती अंगात मस्ती सत्तेची माजुरापणा असावं बरं. किती माजुरापणा असला पाहिजे. म्हणजे त्या मुलीच्या डोळ्यातल्या, त्या विद्यार्थिनीच्या लेकराच्या डोळ्यातल्या आसरूला तू भंपकपणा म्हणायला लागला. म्हणजे तो अपमान करायला लागला मराठ्याच्या जातीचा. वा रे ज्येष्ठ नेता, किती काय बोलावं आपण, काय करावं, काय लेकराच्या डोळ्यात आसरू येतं, कशासाठी येतं. त्या योजनेमुळं मी काय म्हणलो, कालची प्रेस काढून बघत जाणार बाबा. आधी काय बोललो ते ऐका जा दरेकर. तर कसं झालं ते घसरगुंडून घसरून पाडून खेळ झाला तो हा सध्या. हे ध्येय एकच, फक्त भाजप आणि देवेंद्र फडणवीस एवढंच. अरे दादा काय म्हणलो तर आम्ही पुरं ऐकत जा. त्या योजना चांगली हे सुद्धा शब्द वापरलेला आहे मी, पण ती आत्ता नव्हती पाहिजे. आता पोरांचे ॲडमिशन आहेत मराठ्यासह सगळ्या जाती धर्माच्या लेकराचे.